माझा कुठं गेला? त्या घरातला लय चांगलं म्हणत होतं, आज कुठं गेलंय बघाव. आयला इथं बसलंय गेला गाणं. आयला अण्णा इथं बसलाय गे. आज बघू काय म्हणतोय खरात बद्दल. या 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 काल लय बागत उड्या मारत होता, खरात चांगला आहे, खरात चांगला आहे. हो खराच वाक्यच आहे, झुकते दुनिया झुकने वाला चाहिए. आता काय झालं अजून? आता काय झालं? आता तुम्हीच सांगाय काय झालं. टीव्हीला बातमी बघितलंय म्हणताय सकाळी. कशाची? काय बघितलंय कुठल्या पोरीला काय केलं आणि काय नाही केलं? अहो मला खरोखर वाटत होतं खरात मोठ्या मोठ्या माणसाला त्रास देतोय, हा आमदार खासदार ह्यांना म्हणजे ओसोजेल पाचतोय, महिलेवर अन्याय अत्याचार करतोय. पण तसं नाही राव. हा मी आज सकाळी टीव्हीवर बातमी बघितली. हा एका महिलेनं असं म्हणजे मुलाखत दिल्या एका टीव्हीला. हा त्या टीव्हीवर मी बातमी बघितली. हा तिने काय सांगितलं माहिती आहे का त्या मुलीनं? अंगावर काटे येतात राव. खरं? अहो काय हो, त्यानं त्या मूत्र सुद्धा पाजले हो त्या मुलीला. तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो बरं का. काय सांगताय तुम्ही? नालाय काय ती नालाय काय? तुम्ही काल लय चांगलं म्हणत होता त्याला. आता काय करायचं? आता कसं झालंय हो, आपल्याला काय पूर्ण माहित नसतंय म्हणून आपण बोलत असतो. झालंय कसं तुम्हाला सांगतो. त्या मुलीने काय सांगितलं, ती मुलगी, आता तिचं नाव घेत नाही, माहित आहे नाव मला, पण नाव घेत नाही. ती मुलगी, तिची बहीण आणि तिचं दाजी हा त्या खरात बाबाकडे गेले. हा आणि खरात बाबाकडे गेल्यानंतर काय झालं, लग्न होत नाही. अडचण बाबांनी विचारलं ना, अडचण काय तुमची? तर ह्यांनी सांगितलं बाबा की आमचं लग्न होत नाही म्हणून. हा काय आमचं लग्न होत नाही म्हणून सांगितलं. हा मग खरात बाबांनी काय नाही, एक चिचोका दिला 50,000ला हा आणि गळ्यात बांध म्हणला, बाळा तुझं लग्न होईल म्हणला. मग ठीक आहे म्हणले, बघ गळ्यात बांधला आणि गेले. आणि योगायोग बघा गे, 2 दिवसानं त्या मुलीला बघायला पाहुणे आले. आणि त्या मुलगी त्या पाहुण्याला पसंत पडली, मुलीला स्थळ पसंत पडलं. 2 दिवस गेलं ना, आंघोळ करताना तिनं आपलं ते चिचोका भेजलं म्हणून आपण काढून ठेवला. बरोबर. काढून ठेवला तोवर फोन आला पाहुण्याचा, आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही, आम्ही काय लग्न करणार नाही. काय चिचोका जसा गळ्यातनं काढला तसा पाहुण्याचा फोन आला, तुमची मुलगी आम्हाला पसंत नाही आणि आम्ही काय तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. यांचं पुन्हा टेन्शन वाढलं. खरात बाबा म्हणजे खरोखरच देव आहे का असं वाटायला त्यांना. पुन्हा काय नाही, पुन्हा फिरून दाजी बहीण ही मिळून पुन्हा अशोक खरातच्या दरबारात गेले. अशोक खरात म्हणला, बाळा मी तुला सांगितलं होतं, हा चिचोका तू गळ्यातून काढू नको. मी दिलेलं हे मंत्रून दिलेलं हे काढ नको. हे जे काढलं का तुझं लग्न मोडणार आहे. तुला सांगून मी तू ऐकलं नाही. बरं ठीक आहे, काय अजून काय वेळ गेलेली नाही म्हणला. ही दुसरा चिचोका घे आणि आता सांगतोय, आता थोडंसं जादा करायला लागतंय म्हणला. 9 नारळ महादेवाच्या मंदिरात जाऊन व्हायचं आणि 1 नारळ फोडायचा. मग काय नाही, त्या मुलीनं 9 नारळ घेतलं, 10 नारळ घेतलं, 9 वाहिलं आणि 1 फोडला आणि घरी गेली. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहुण्याचा दुसऱ्या पाहुण्याचा फोन आला, हा मुलगी बघायला होती म्हणून. घ्या की. मग आली, ती मुलगी पसंत पडली, मुलीला मुलगा पसंत पडला, हा लग्न जमलं. हा मग ती बाबाला सांगायला पुन्हा गेली तिकडे. हा गेली, बाबा असं झालंय, लग्न जमलंय, सगळं व्यवस्थित आहे. बाबा म्हटलं, चिचोका एवढा गळ्यात काढायचा नाही माझा, ही 50,000 चिचोका आहे, हे काढायचा नाही. नुसता हा चिचोका नाही तर त्यात मी मंत्रलेली माझी शक्ती सगळी आहे म्हणून तुझं लग्न होतंय. मग सांगाय गेली, जाऊन सांगून आली, बसली घरी. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी हा त्या पाहुण्याचा फोन आला, त्या मुलीच्या नवरदेवाचा फोन आला, आपल्याला लवकरात लवकर तारीख धरायची. मग हे आनंदानं जाऊन बाबाला सांगावं म्हणली, कारण आता बाबा त्यांच्यासाठी देव झालेला होता. देव झालेला. हा बरोबर आहे. काय नाही, ही दाजीला बी नेलं नाही, हिनं बहिणीला बी नेलं नाही, एकटीच गेली.